खरं तर त्यांचं आभार मानेल तितकं कमीच आहेत, कारण की त्यांनी जी ही शिवजयंती एक वेगळ्या प्रकारे साजरी केली. जसं माझ्या वडिलांना त्यांनी पुरस्कार दिला, तसं आत्ताच तुम्ही मागं म्हणालात की त्यांनी इतर आणखीन मागच्या वर्षी देखील पुरस्कार दिलेले आहेत. पण हा पुरस्कार आज आम्हाला म्हणजे घ्यावं का नाही हे आमच्या पुढं कोड आहे, कारण की आज आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत. आम्हाला फक्त माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा हे इतकंच ध्येय आहे. पण त्यांच्या शब्दाला मान ठेवून आज आम्ही हा पुरस्कार घेण्यासाठी आलोत. आणि जसं त्यांनी इतर पुरस्कार गावाला समर्पित केले, तसं हा देखील पुरस्कार आम्ही त्यांच्या वतीने देशमुख कुटुंबीय गावाला समर्पित करतील. वापरल्या होत्या. आता इथं सुद्धा मानपत्र आणि काही रक्कम मिळणार आहे पुरस्कार स्वरूपामध्ये. जसं त्यांनी इथून मागचे पुरस्कार त्यांना भेटले, जिल्हास्तरीय असतील किंवा विविध असे इतर पुरस्कार असतील, ते आणि चाचा आणि गावातील लोक ते मिळून घ्यायचे आणि त्याचं त्यांनी पूर्ण ग्रामस्थ असतील किंवा गावकरी त्यांनी म्हणजे काहीतरी नवीन आपल्या गावात त्या आलेल्या रकमातून असेल किंवा विविध कुठून असतील, तर त्याचं त्यांनी गावात काहीतरी म्हणजे गावासाठी समर्पित केलं. तसंच जो आज पुरस्कार भेटणार आहे, तसं देखील आज देखील आम्ही त्या पुरस्काराचं गावातच हे करू किंवा गावासाठी आणखीन काहीतरी करता येईल, जसं त्यांची इच्छा होती ती इच्छा आम्ही त्यांची जरूर पूर्ण